नमस्कार. मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निमित्ताने मोदींशी लढण्याचा निर्धार विरोधकांनी केला. जोरदार लढाईची तयारी सुरू आहे सर्व ठिकाणी. परंतु महाराष्ट्रात काय दिसतंय? लढायचं मोदींशी आहे, बीजेपीशी आहे. पण सध्या कोणाशी लढताय? प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा, पण ते जमलेलं दिसत नाही. ते जमणारच नव्हतं, त्यामुळे ते जमलंच नाही. त्याची कारणं वेगळी आहेत, ती कारणं सर्वांना माहीत आहेत. सध्या प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी वंचित राहिली. महाविकास आघाडीसोबत त्यांचं जमू शकलं नाही. याचं सर्वांनाच वेदना आहे की भाजपच्या विरोधक एकत्र येऊ शकत नाहीत, आले नाहीत. याचं दुःखच आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा महाराष्ट्रातला सुरू झाला आहे. पण प्रत्यक्षात भांडणं सुरू आहेत. आता पुढच्या टप्प्यात अकोल्यामध्ये निवडणूक आहे. प्रकाश आंबेडकर अकोल्यात उभे राहणार आहेत. परंतु सुरू काय म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी आज मीडियाशी बोलताना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. म्हणजे भाजपमधील काही नेत्यांसोबत नाना पटोले म्हणजे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंचे छुपे संबंध आहेत. नाना पटोलेंना भाजपशी लढायचंच नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. अकोल्यात मीडियाशी ते बोलत होते. आता प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की बघ, मी हायकमांडकडे, म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं एक वैशिष्ट्य आहे, ते मधल्या माणसांशी बोलत नाही, ते डायरेक्ट दिल्ली. म्हणजे आता आपण खरगे समजूया. त्यांनी खरगेंना पत्र लिहिलं, म्हणजे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष. नाना पटोले लिहिलं की नाही माहीत नाही, परंतु डायरेक्ट त्यांचं म्हणणं काँग्रेसला पत्र लिहिलं. काँग्रेस म्हणजे खरगे किंवा काँग्रेस म्हणजे नाना पटोले नाही, त्यांच्या लेखी. त्यांनी तिकडे लिहिलं की आम्हाला 7 जागा आम्हाला काँग्रेसला पाठिंबा द्यायचा आहे. ते 7 जागा त्याप्रमाणे म्हणजे काँग्रेसने यांना कळवलं की कोल्हापूर आणि नागपूर इथं तुम्ही पाठिंबे द्या. त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापूरला शाहू महाराज आणि नागपुरात विकास ठाकरे या दोघांना पाठिंबा जाहीर केला, असं आंबेडकरांचं म्हणणं आहे. म्हणजे आता सुरुवात कुठून झाली? आज नाना पटोलेंनी काही मुद्दे उपस्थित केले. नाना पटोलेंचं म्हणणं होतं की बघ, वंचित बहुजन आघाडीने फक्त दोघांनाच पाठिंबा का दिला? 2 जागावरच पाठिंबा का? कोल्हापूरला शाहू महाराजांचा पाठिंबा दिला ते समजू शकते, पण नागपुरातच पाठिंबा देणार असं काय विशेष आहे? मी सिलेक्टिव्ह असं 2च जागावर पाठिंबा का? इतर जागी काँग्रेस आहे, तिथं पाठिंबा का देत नाही तुम्ही? असा नाना पटोलेंनी एक मुद्दा उपस्थित केला होता. त्याच्यावरून आंबेडकर दुखावले असावेत किंवा हर्ट झाले असावेत. त्यांनी
नाना पटोले सरळ हाणला. आता प्रॉब्लेम असा आहे की अकोल्यामध्ये निवडणूक आहे आणि अकोल्यात भाजप लढते आहे. गेल्या 3 निवडणुकीपासून भाजपचं राज्य आहे. प्रकाश आंबेडकर उभे राहणार आहेत. आता काँग्रेसनेही उमेदवार देण्याची तयारी चालवली आहे. म्हणजे काँग्रेस अकोल्यामध्ये उमेदवार उभा करते. त्यामुळेच कदाचित आंबेडकर डिस्टर्ब झाले असावेत. कारण काय तिहेरी लढतीत काही वेगळंच गणित निकाल येतो असा अनुभव आहे. नेमकं काय कारण असावं? कारण तसं पाहिलं तर सुरुवातीपासूनच नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकर फारसं यांचं काय सूर जुळले होते अशातला भाग नाही. प्रकाश आंबेडकर यांचं जमलं ते म्हणजे सूर जुळले ते उद्धव ठाकरेंशी. म्हणजे उद्धव ठाकरेंचं कोणाही फार लवकर जमत नाही, पण ते उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर सूर जुळले. युती सुद्धा झाली. पुढे ते युतीचं काहीच झालं नाही, ते भाग वेगळा. परंतु नाना पटोले आणि आंबेडकर हे काही गणित म्हणजे जुळलं नाही. ते आपण पाहतोय. म्हणजे प्रकाश आंबेडकर डायरेक्ट नाना पटोलेवर अटॅक केला आहे. हा माणूस याला भाजपशी लढायचंच नाही. आता म्हणजे ऐन निवडणुकीच्या मोसमामध्ये निवडणुकी रंगत आता सुरुवात झाली आहे. निवडणुकीला रंगत यायला अशा धामधुमीत आंबेडकरांनी डायरेक्ट अटॅक करणं नाना पटोलेंना की तुम्हाला भाजपला लढायचंच नाही. त्यामुळे म्हणजे आता युती आघाडी मैत्रीपूर्ण लढती सर्व बाजूला राहिले. मोदींशी लढणं वगैरे ते बाजूला राहिले. आता हे दोघंच आपसात लढायला सुरुवात होती. म्हणजे टार्गेट काय की मोदींशी लढायचं. पण काय सुरुवात काय प्रॅक्टिकलमध्ये काय दिसते आपल्याला? हे विरोधक आपसातच लढतायत. प्रकाश आंबेडकर नाना पटोले अटॅक करतायत, तर नाना पटोले काही वेगळं बोलून दाखवत आहेत. विरोधक पक्ष कधी एकत्र येऊ शकत नाही. गेल्या 2-3 निवडणुकीतला अनुभव आहे. तोच अनुभव पुन्हा यावेळेला येतोय. त्यामुळे मोदी हटाव तर मोदी कसे हटणार? आधी तुम्ही एकत्र तर या, नंतर पाहून पुढे. पण मोदींना हटवायची कुणाची इच्छा आहे? प्रकाश आंबेडकरांची तरी आहे का? म्हणजे हा सामान्य लोकांचा हा प्रश्न आहे. सामान्य लोकांच्या मनात की बाबा खरंच कोणाला हटवायचं आहे? जर मोदींना हटवायचं आहे तर तुम्ही तुमचे इगो, तुमचे अहंकार, तुमचे सर्व बाजूला ठेवून एकत्र या. हे 2 महिने निवडणूक होईपर्यंत सर्व विसरून जा तुम्ही आणि एकत्र या. पण ते कुणीच यायला तयार नाही. आतापर्यंत एकच म्हणजे बोललं जायचं, कुजबूज व्हायची किंवा वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे वगैरे वगैरे. परंतु आता एकच टीम नाही आहे, बी नाही आहे. आता सी, डी, ई अशा अनेक टीम पुढे येत आहेत की काय असं दिसतंय. आणि लोकशाही दृष्टीने हे फार अतिशय म्हणजे धोक्याचं आहे. तुम्हाला काय वाटतं? काय नेमकं काय सुरू आहे? नेमकं काय होत आहे? कशामुळे होत आहे? कॉमेंट करा. नमस्कार.